दऱ्याखोऱ्यात बसलेल्या सह्याद्री पर्वतरांगा आणि दुर्गम अशा परिसरात दळणवळण ही समस्या आधीपासूनच पुजलेली आहे. याला कोकणपट्टा तरी कसा अपवाद असणार? या अशा खडतर अनुभवाला निसर्ग समृद्ध कोकण देखील सामोरा जातोय. या पार्श्वभूमीवर नवी मुंबईतील विख्यात राजकीय व्यक्तिमत्व किशोर पाटकर यांच्यातील संवेदनशील व्यक्तिमत्व देखील भावूक झाल्याचा प्रत्यय नुकताच आला. जेव्हा किशोर पाटकर हे आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातील पाट पंचक्रोशी या मूळ गावी आपल्या मुलांसह कुलदैवताचे दर्शन घेण्यासाठी गेले होते, तेव्हा मंदिराच्या बाजूला असणाऱ्या SK पाटील शिक्षण प्रसारक मंडळाद्वारे संचालित L देसाई विद्यालय आणि सौ SR पाटील कनिष्ठ महाविद्यालय, डॉक्टर विलासराव देसाई कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय या शिक्षण संस्थेमध्ये शिकणारे शेकडो विद्यार्थी 5 किलोमीटर अंतरावरून तर काही विद्यार्थी 3 किलोमीटर असा टप्पा पार करून दर दिवशी अनेक वर्षांपासून पायपीट करून शाळेत येत असल्यानं त्यांच्या भावनाशील मनाने उचल खाल्ली आहे. विद्यार्थ्यांना होणारा त्रास भावनिकदृष्ट्या संवेदनशील असणारे किशोर पाटकर यांनी हेरला आणि सुमारे 100 सायकली मुलांना स्वखर्चानं उपलब्ध करून देण्याचा मनोदय व्यक्त करीत प्रत्यक्षात दिलेला शब्द पाळत सायकलींचं वितरण देखील केलं. समाजासाठी आपलं काहीतरी देणं असतं या निस्वार्थ भावनेनं आपल्या माध्यमातून केलेल्या दानाचा गाजावाजा करायचा नाही या वृत्तीने त्यांनी याबाबत कुठेही वाच्यता केली नाही. मात्र शिक्षण संस्थेने त्यांच्यासारख्या दानशूर व्यक्तिमत्वाचा सन्मान केला. एका हाताने केलेले दान दुसऱ्या हाताला कळता कामा नये असा किशोर पाटकर यांचा स्वभाव. मात्र किशोर पाटकर यांच्या या सामाजिक कार्यासाठी त्यांच्या पाठीवर देखील कौतुकाची थाप पडावी म्हणून किशोर पाटकर यांच्या सामाजिक उपक्रमाच्या निमित्तानं त्यांचाही गौरव करण्याच्या इराद्यानं शाळा व्यवस्थापनानं जाहीर कार्यक्रम आयोजित करून त्यांनाही सुखद धक्का दिला. खुद्द किशोर पाटकर यांना संस्थेने आमंत्रित करून त्यांच्याच उपस्थितीमध्ये शाळेच्या प्रांगणामध्ये सायकल वितरण कार्यक्रम आयोजित केला. या निमित्तानं किशोर पाटकर यांच्यासारख्या एका संवेदनशील व्यक्तिमत्वाचा एक वेगळा भावनिक चेहरा देखील समोर आला. सदर कार्यक्रम SK पाटील शिक्षण प्रसारक संस्थेचे उपाध्यक्ष DM सामंत, उद्योजक वैभव भोर, नवी मुंबई येथील वाशी विभागाचे उपशहर प्रमुख महेश परब, व्यावसायिक विवेक अनावकर, अभय परुळेकर, संस्थेचे सभासद देवदत्त साळगावकर, राजेश सामंत, सुभाष चौधरी, मुख्याध्यापक शामराव कोरे, अन्य मान्यवर व्यक्तींसह मोठ्या संख्येनं उपस्थित विद्यार्थी, त्यांचे पालक, शिक्षक यांच्या साक्षीनं सायकल वितरण कार्यक्रम संपन्न झाला. हा कार्यक्रम जणू गावातील एक कौटुंबिक सोहळाच असावा अशा धर्तीवर पार पडला. दूरचे अंतर कापत शाळेत वेळेवर पोहोचण्याची होणारी धावपळ आणि परवड यावर किशोर पाटकर यांच्या रूपात सुखद दिलासा या होतकरू मेहनती मुलांना मिळाला. खाचखळग्यातून मेहनत, जिद्द, उमेद, उर्मी असा ध्यास घेऊन शाळेत येणाऱ्या विद्यार्थी वर्गाच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद किशोर पाटकर यांच्या निमित्तानं दिसत होता. दळणवळणाची पर्यायी व्यवस्था नसल्यानं शाळेत येण्यासाठी लागणारा अतिरिक्त वेळ, शारीरिक त्रास आणि त्यामुळे कुठेतरी अभ्यासावर होणारा परिणाम या सर्व बाबींचा विचार करून निशुल्क 100 सायकली देण्याच्या किशोर पाटकर यांच्या या निर्णयामुळे पंचक्रोशीतील विद्यार्थ्यांचा आता शिक्षण प्रवास आणखी सुलभ होणार आहे. यावेळी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर दिसत असलेला आनंद बघून आपल्या निमित्त मात्र कार्यानं आपल्याच माणसांसाठी आपण काहीतरी केल्याचं भाग्य आणि पुण्य पदरात पडल्यानं याचं एक आगळं वेगळं समाधान किशोर पाटकर यांना खूप काही देऊन गेलं. यावेळी प्रत्येक विद्यार्थ्याच्या मुखातून एकच भावना व्यक्त होती, ती म्हणजे थँक्यू किशोर पाटकर सर. आम्ही बरेचसे विद्यार्थी शाळेमध्ये खूप लांबून येतो. चालत येणे, बसने येणे यासाठी आमचा बराचसा वेळ वाया जातो. पण आता सरांनी आम्हाला सायकल दिल्यामुळे हा आमचा वेळ वाचेल आणि आम्हाला वेळेवर शाळेत पोचता येईल. कारण आमचे 8वीचे क्लास आणि असतात, त्याच्यामुळे आम्हाला शाळेत लवकर पोचता येत नव्हतं. गाडी कधी कधी लेट व्हायची किंवा गाडी कधी यायचीच नाही. त्यामुळे आता सायकल असल्यामुळे आम्हाला लवकर शाळेत येता येईल आणि अधिकतर अभ्यास करता येईल. पाटकर सरांनी आम्हाला सायकल दिल्याबद्दल मी त्यांचे खरोखरच कृतज्ञ आहे आणि आमचा हा वेळ वाचणे आम्हाला अधिक अभ्यास करायला मिळेल त्यासाठी मी त्यांचे खूप धन्यवाद मानते. आमचे एलिमेंटरी अशा परीक्षांचे क्लास असायचे 9:30 वाजता आणि आम्हाला कोचऱ्यावरून म्हणजे आम्ही जिथे राहतो तिकडून 10:30 वाजता ST असायची. मग इकडे यायला लेट व्हायचं, त्यामुळे आता आम्ही सायकल घेऊन येणार आणि आधी आम्ही चालत यायचो आणि आमचं घर इकडून 3 किलोमीटर लांब आहे.
त्यामुळे सायकलचा आम्हाला खूप उपयोग होईल. त्यांनी खूपच आम्हाला मदत केली आहे. आता आम्हाला पण सायकल हवी होती. आता ही सायकल भेटली आहे ते मला खूप आवडलं. त्यासाठी मी त्यांना खूप खूप थँक्यू म्हणेन. आता आमचे क्लास पण सुरू होणार आहे दिवाळीनंतर, तेव्हा मी सायकल घेऊन येईन. त्यांचं कौतुक करायला कमीच पडतो आहोत असं म्हणायला हरकत नाही, कारण ग्रामीण भागात इतक्या टोकाच्या गावामध्ये आमची मुलंही शिक्षण घेत आहेत आणि यासाठी बरोबर ही गोष्ट हेरवून आमच्या पाटकर साहेबांनी जे हे आम्हाला सायकलीचं त्या मुलांना दिलेले आहेत त्या खरोखरच कौतुकास्पद आहे. समाजाचं आपण काहीतरी देणं लागतो हे प्रत्येकाचं काम आहे, प्रत्येकाचं कर्तव्य आहे आणि ते कर्तव्य त्यांनी निश्चितपणे पार पाडलेलं आहे आणि त्याचं त्यांना जीवनामध्ये नक्की यश येईल त्याला किंवा फायदा होईल. तर गावातील मातीशी आणि आपल्या माणसांशी असलेले हे ऋणानुबंध भविष्यातही असेच घट्ट राहतील अशी भावनिक प्रतिक्रिया किशोर पाटकर यांच्या मनातून व्यक्त होत होती. माझं इथे कुलदैवत आहे, तिथे पाया पडायला आलो होतो आणि मला मंदिराला डोनेशन द्यायचं होतं. मी बघितलं मंदिर चांगलं आहे, तर मी बाजूला शाळा आहे, इथे शाळेत यायला बघितलं. पण येताना मी बघत होतो मुलं लांब लांबनं चालत येत होती. तर मी या सर्व लोकांना कॉन्टॅक्ट केलं आणि त्यांना असं मनोगत सांगितलं की सर जी मुलं लांब नाही येतात त्यांच्यासाठी मी सायकल पाठवतो. तर सरांना विचारलं अशी किती विद्यार्थ्यांनी मला यादी दिली 100 मुलांची, म्हणून मी त्यात त्यांना 100 सायकली पाठवल्या. त्यांचा वेळ वाचावा, त्यांचं आरोग्य वाचावं आणि आमचं कोकण प्रदूषणमुक्त राहावं म्हणून त्या सायकली पाठवल्यात आणि मोस्टली यांची एक्सरसाइज पण होईल. मला देवाचा आशीर्वाद मिळाला आणि खूप माझ्याकडनं लेट झालं मदत करायला. पहिले माहीत पडलं असतं मी पहिलेच केले. इतकंच नाही तर कोकणची मेजवानी आणि तिचा आस्वाद घेण्यासाठी जिभेचे चोचले पुरवून घेण्यासाठी खवय्ये नेहमीच तत्पर असतात. कोकणची ही चव खवय्यांना अधिक प्रमाणात उपलब्ध करून देण्यासाठी आपल्या मातीतील मुलांना हॉटेल मॅनेजमेंटचा कोर्स सारखी सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत देखील त्यांनी यावेळेला घोषणा केली. रिझल्ट ओरिएंटेड काहीतरी शिक्षण पाहिजे, कारण हे मोनोटोनस झालेलं आहे सर्व शिक्षण व्यवस्था. हे येतात 10वी करतात, 15वी करतात, नंतर जॉब भेटत नाही. हाय तशीच परिस्थिती तशीच राहते आणि 15 वर्ष खूप मोठा कालावधी आहे. तर मी आता जसं आपण पालिकेत केलं रिझल्ट ओरिएंटेड आपल्याला जॉब्स पाहिजे. आमच्या इथे एक क्षेत्र असं आहे मालवणी फूड. सर आता हे बोलले आहेत कॅटरिंग कॉलेज करतो आणि प्रशिक्षण ताज आणि टाटा ग्रुप पूर्ण फ्री द्यायला तयार आहेत सर. तर मी तुमच्या सर्वांची कनेक्ट करून देतो, म्हणजे इथल्या विद्यार्थ्यांना तरी त्याचा फायदा होईल. कमीत कमी विद्यार्थ्यांनी जर 100% होईल. खरं सर्व विद्यार्थ्यांनी घरी जेवण बनवत असतील मला माहीत आहे. आणि इथल्या फूडची क्रेज आजच्या तारखेला माझं हॉटेल आहे तिथे नवी मुंबईत मालवण कट्टा म्हणून. मालवणी जेवण सर्वात महाग आहे आणि आपल्या इथे आपण असंच करत आहोत. त्यांना काहीतरी आता रिझल्ट ओरिएंटेड सर्व लोकांना ट्रेन करायला पाहिजे. यावेळी या कार्यक्रमामध्ये विविध क्रीडा स्पर्धांमध्ये यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचं देखील कौतुक करण्यात आलं. झरे पाझर कुठून कसे रीतेपणाला येतात भरू, दयावंता हे दान घेताना नको कसला अर्थ विचारू. याच भावनेनं दिलेलं दान आणि त्याचं राखलेलं भान, यातून मिळणारं ज्ञान, गुण आणि शक्ती यांचा अनोखा मिलाप साधणार असतं. सर्वसामान्य व्यक्तींना मदत केल्यानं आपलं काही कमी होणार नाही, तर त्यांच्या प्रार्थनेनं मदत करणारा अधिक श्रीमंत होतो. त्यात सामर्थ्यवान विचारांनी प्रभावित होऊन राजकीय जीवनामध्ये मार्गक्रमण करणाऱ्या किशोर पाटकर यांच्यातील माणुसकी जपणाऱ्या व्यक्तिमत्वाची प्रचिती नक्कीच या निमित्तानं येते.